नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 जुलै 2026 पर्यंतच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। आज आपण नियमित अनुदान वितरण, नवीन अर्जांची पडताळणी, प्रलंबित अर्ज, लाभार्थी पडताळणी, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जर आपण पहिली अपडेट बघितली तर राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये सध्या नियमित मासिक अनुदान जमा करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू आहे। शासनाकडून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जात आहे। जिल्हानिहाय निधी उपलब्धतेनुसार ही रक्कम जी आहे ती टप्प्याटप्प्याने जमा होत आहे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये। ओके, आता जर आपण नंतरची अपडेट बघितली तर नवीन अर्जांची जी आहे ती पडताळणी सध्या सुरू आहे। राज्यातील तहसील कार्यालय आणि संबंधित विभागामार्फत नवीन अर्जांची पडताळणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। अर्जदारांची पात्रता, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी सध्या केली जात आहे। पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज जे आहेत ते मंजुरीसाठी पुढे पाठवले जात आहेत। ओके, तसेच आता नंतरची जर अपडेट बघितली तर अनेक लाभार्थ्यांचे अर्ज जे आहेत ते काही कारणांमुळे प्रलंबित आहेत। सध्या हे अर्ज जे आहेत ते लवकर निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विशेष सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। पात्र अर्जदारांना शक्य तितक्या लवकर योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया जी आहे ती गतीने सुरू आहे सध्या। ओके, आणि जर नंतरची जर अपडेट बघितली आपण, ओके, तर शासनाने सर्व लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जी आहे ती अपडेट अद्ययावत ठेवण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे। जर आधार बँक खात्याशी लिंक नसेल किंवा बँकेची माहिती चुकीची असेल तर अनुदान मिळण्यास विलंब होऊ शकतो, म्हणून आवश्यक असल्यास तातडीने तुम्ही दुरुस्ती करून घ्या। ओके, तसेच लाभार्थी पडताळणी। ओके, आता राज्यात अनेक ठिकाणी लाभार्थी पडताळणी मोहीम सुरू आहे मोठ्या प्रमाणावर। या मोहिमेचा उद्देश म्हणजे अपात्र लाभार्थी वगळणे आणि पात्र लाभार्थ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करणे हा आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी लाभार्थ्यांची माहिती तपासत आहेत। ओके, आता कागदपत्रांमधील त्रुटी ज्या आहेत, चुका ज्या आहेत ते त्वरित तुम्ही दुरुस्त करून घ्या। ओके, आता अर्जामध्ये नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक किंवा बँक खात्याच्या माहितीत काही चुका त्रुटी असल्यास त्या त्वरित तुम्ही दुरुस्त करण्याचे आवाहन सुद्धा तुम्हाला करण्यात आलेले आहे शासनाकडून। ओके, कागदपत्रांमधील चुकीच्या माहितीमुळे अर्ज मंजूर होण्यास किंवा अनुदान जमा होण्यास विलंब होऊ शकतो। ओके, आणि अर्जाची स्थिती जी आहे ती तुम्ही नियमित तपासत राहा। ओके, ज्या नागरिकांनी नवीन अर्ज केला आहे त्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती नियमित तपासत राहावी। यामुळे अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या वेळेत दुरुस्त करता येतील तुम्हालाच। ओके, आणि लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत। आधार कार्ड, बँक खात्याशी तुम्ही लिंक ठेवा। मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती तुम्ही अद्ययावत बरोबर ठेवा। आवश्यक कागदपत्रे पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करा। कोणत्याही दलालाला तुम्ही पैसे देऊ नका आणि फक्त अधिकृत शासकीय माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा। ओके, आणि तर मित्रमंडळींनो, 24 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये नियमित अनुदान वितरण, नवीन अर्जाची पडताळणी, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया, लाभार्थी पडताळणी मोहीम आणि कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यावर शासनाचा जास्त भर आहे। सध्या अनुदानाच्या रकमेत किंवा पात्रता नियमांमध्ये कोणताही नवीन अधिकृत बदल जाहीर जो आहे तो अजून तरी झालेला नाही आहे। ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल। आणि अशाच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, लाडकी बहीण योजना, PM किसान, पीक विमा, सौर पंप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा। माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि महत्त्वाची माहिती इतर गरजू नागरिकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।